नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर आज 31 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड झालं। तर पावसामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड कशा प्रकारे या ठिकाणी होत आहे, पाऊस जर आला तर 1600 मीटर रनिंगचं काय या ठिकाणी नियोजन आहे। त्याचबरोबर आज 31 ऑगस्टला एका डिटेलमध्ये 50 पैकी मुलांना या ठिकाणी किती मार्क्स या ठिकाणी पडले, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागले, तर किती वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी ग्राउंड होत आहे आणि तुम्हाला किती वाजता या ठिकाणी रांगेमध्ये लागावं लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर सीपी मुंबई पोलीस भरतीला जाताना तुम्हाला कागदपत्र या ठिकाणी कोणकोणते लागत आहे याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस कशा प्रकारे आहे, कुठे कुठे या ठिकाणी थांबून ठेवलं जात आहे, काय काय प्रोसेस होत आहे या ठिकाणी आणि स्पाइक बूट अलाउड आहे की नाही आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुकांनी करायच्या, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 31 ऑगस्टला सीपी मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे सकाळी बॅच बनत आहे, एक सकाळी 5 वाजताची बॅच आहे, त्यानंतर सकाळी 7ची आहे, त्यानंतर सकाळी 9 वाजताची बॅच आहे, त्यानंतर 11ची बॅच आहे, त्याचबरोबर 2 वाजताची बॅच आहे। तर जे पण विद्यार्थी 2 वाजताची ज्यांची सुद्धा बॅच आहे तर तुम्ही आरामाने सुद्धा गेले या ठिकाणी, तर काही प्रॉब्लेम येणार नाही। तर ज्यांची सुद्धा 2 वाजताची बॅच असेल तर तुम्ही 2 वाजताच त्या ठिकाणी जा, कारण की तुमचं जे ग्राउंड आहे एकदम सावलीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे 5च्या पुढं, ठीक आहे। 5-6 वाजेपर्यंत तुमचं 5-6 किंवा 7 वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे त्या ठिकाणी, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। आणि तुम्हाला जे 1600 मीटर रनिंग कशा प्रकारे धावायचं आहे, तर ऊन जर असेल येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल तर ऊन वगैरे असेल तर दुपारी तुम्ही त्या ठिकाणी बूट घालूनच तुम्ही धावा त्या ठिकाणी, आणि सावली जर असेल तर बिना शूजचं त्या ठिकाणी सर्वात बेस्ट आहे 1600 मीटर रनिंग आणि 100 मीटर, ठीक आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो कोणत्या बॅचमध्ये या ठिकाणी जायचं आहे। जे सकाळी 5 वाजताची बॅच आहे आणि सकाळी 5 वाजताच्या बॅचमध्ये मुलं 3 ते 4 वाजतापासूनच रात्री या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे। जे मुलं सर्वात समोर रांगत आहे त्यांचं ग्राउंड लवकर या ठिकाणी होत आहे। आणि तुमची बॅच सकाळी 7ची असेल, 9ची असेल, 11ची असेल आणि तुम्ही सकाळी 5च्या बॅचमध्ये गेले तुम्हाला ते हाकलणार आहे, ठीक आहे। आणि ते तुम्हाला एकच सांगणार आहे की तुम्ही बॅच तुमच्या या ठिकाणी रिपोर्टिंग टाईमवर तुम्हाला या, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर आज सर्वात अगोदर मुलांना या ठिकाणी रांगेमध्ये त्या ठिकाणी सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्री दिली आणि सर्वात अगोदर त्या ठिकाणी वरतं तुम्हाला हॉल तिकीट ठेवायचे आणि हॉल तिकीटला आताच फोटो तुम्ही चिपकून घ्या। त्याचबरोबर हॉल तिकीट त्या ठिकाणी चेक केलं जातं आणि त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी काही पोलीसवाले सूचना देत आहे की तुमच्या बॅगेमध्ये काही औषध वगैरे असेल, काही स्प्रे वगैरे असेल, बाम वगैरे असेल, गोळ्या औषध वगैरे असेल तर काढून घ्या, कारण की समोर ते डस्टबिनमध्ये टाकणार आहे, ठीक आहे। तर तुमच्या जर बॅगमध्ये काही असेल तर तुम्ही ज्या विद्यार्थी मित्रांनो ते ठेवू नका, कारण की ते सर्व डस्टबिनमध्ये जाते आणि एक मुलांची त्या ठिकाणी बॅग चेक होत आहे। आणि हे झाल्यानंतर ते सांगत आहे की जो आपला आधार कार्डचा जो नंबर आहे आपल्याला हॉल तिकीटच्या मागं लिहायचा आहे आणि आपला जो आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुम्हाला बॅगेमध्ये ठेवायचं आहे। तर वरतं तुम्हाला फक्त हॉल तिकीट ठेवायचे आहे आणि एक फोटो त्या ठिकाणी ठेवायचा आहे। तर सर्वात अगोदर मुलांना आणखीन समोर त्या ठिकाणी पाठवलं आणि सर्वात अगोदर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो बॅगा चेक होत आहे, तर सर्वात अगोदर बॅग एक मुलांची त्या ठिकाणी बॅग चेक केल्या जात आहे। तर त्यामुळे त्या ठिकाणी 2-2 घंटे मुलांना बसून राहावं लागत आहे, ठीक आहे। तर बॅग चेक केल्यानंतर खिशे वगैरे सुद्धा ते चेक करत आहे। खिशे वगैरे चेक केल्यानंतर आणखीन ते मुलांना समोर पाठवत आहे आणि त्या ठिकाणी सर्वात अगोदर बॅगा ते ठेवायला लावत आहे। तर बॅगा वगैरे ठेवल्यानंतर टेबल नंबर त्या ठिकाणी दिलेले आहे, टेबल नंबर 1 2 3 4 5 7 8 9 10 अशा प्रकारे, आणि टेबल नंबर खाली जे आहे रोल नंबर सुद्धा तुमचा दिलेला आहे। तर तुमचा जो रोल नंबर आहे तर त्या टेबल नंबर पाशी तुम्हाला रांगेमध्ये लागायचं आहे आणि तुम्हाला जर रोल नंबर दिसत नसेल टेबल नंबर पाशी, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना दिसत नाही, तर तिथल्या पोलिसांना किंवा पोलिसांना तुम्ही विचारा की मी या ठिकाणी कोणत्या टेबल नंबरच्या रांगेमध्ये या ठिकाणी लागू, ठीक आहे। तर ते तुम्हाला बरोबर सांगणार आहे। तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की त्या ठिकाणी सुद्धा 2 घंटे मुलांना बसून ठेवलं जातं। म्हणजे सांगायचं एवढंच की प्रत्येक ठिकाणी 1-1 2-2 घंटे त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि बसू जे विद्यार्थी मित्रांनो शरीरामधली एनर्जी पूर्ण त्या ठिकाणी जाते। तर तुम्ही सोबत जे फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर न्या, सफरचंद वगैरे झालं, केळं वगैरे झालं, कारण की 1600 मीटर रनिंग मारायला लागते, गोळा फेकायला लागते, 100 मीटर आहे, तर सर्व ताकदचं काम आहे। तर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये जर समजा काही राहणार नाही तर ग्राउंडचा
परफॉर्मन्स तुमचा या ठिकाणी कसा असणार आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि हे झाल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास आणखीन मुलांना समोर त्या ठिकाणी जे हॉल तिकीट त्या ठिकाणी घेता आणि हॉल तिकीटला जे आहे त्या ठिकाणी फोटो वगैरे ते चिपकायला लावताय, फोटो घेताय त्या ठिकाणी. आणि फोटो वगैरे घेतल्यानंतर सिग्नेचर वगैरे सुद्धा त्या ठिकाणी करावं लागत आहे. सिग्नेचर केल्यानंतर आणखीन ते पुढं पाठवत आहे आणि पुढे जे हाईटसाठी ते पाठवत आहे. तर हाईटमध्ये सुद्धा बरेच मुलं बाहेर या ठिकाणी होत आहे आणि छातीमध्ये सुद्धा भरपूर मुलं या ठिकाणी कटत आहे. ठीक आहे, तर जे पण विद्यार्थ्यांची हाईट आणि छाती बसली नाही तर त्यांना तिथूनच बाहेर केला जात आहे. तर हाईट त्या ठिकाणी 165 सेंटीमीटर लागत आहे. ज्यांची 165 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर ते मुलं या ठिकाणी अपात्र आहे. आणि ज्यांची 165 त्या ठिकाणी बसणार आहे तर ते जे विद्यार्थी मित्रांनो त्यांची हाईट बसणार आहे. तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हाईट छाती त्या ठिकाणी मोजली आणि हाईट छाती मोजल्यानंतर त्या ठिकाणी ज्या मशीनमध्ये दाखवते की आपली हाईट किती आहे, आपली छाती किती आहे, आपलं वजन किती आहे, सर्व त्या मशीनमध्ये ते दाखवत आहे. डिजिटल मशीन आहे. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी फोटो वगैरे ते काढत आहे आणि सिग्नेचर घेत आहे. आणि हे झाल्यानंतर ते दुसऱ्या रांगेमध्ये पाठवत आहे ज्या ठिकाणी चेस्ट नंबर भेटते त्या ठिकाणी. आणि तिथं सुद्धा जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 1-2 घंटा मुलांना बसून ठेवला जात आहे. तर त्या ठिकाणी जे चेस्ट नंबर मुलांना दिला जात आहे, चेस्ट नंबर दिल्यानंतर दोन्ही पायाचे ते चिपा देत आहे. दोन्ही पायाच्या चिप्या दिल्यानंतर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट व्हेरिफिकेशन करत आहे आणि हॉल तिकीट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागत नाही, 2 मिनिटात ते होते. आणि हे झाल्यानंतर दोन्ही पायाच्या चिपा ते स्कॅन करत आहे आणि स्कॅन केल्यानंतर एक फोटो ते त्या ठिकाणी घेत आहे कॅमेरामध्ये. फोटो वगैरे घेतल्यानंतर थंबसुद्धा आपला त्या ठिकाणी घेतला जात आहे आणि सिग्नेचर घेतलं जातं. आणि हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर आणखीन ते पुढे ते मुलांना पाठवत आहे. त्या ठिकाणी जे एक डिटेल बनत आहे आणि माईकमध्ये आपलं त्या ठिकाणी नाव घेते. तर तुम्हाला त्या ठिकाणी शांततेमध्ये आपलं नाव ऐकायचं आहे आणि जेव्हा आपलं नाव आलं तर त्या डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी जायचं. तर एका डिटेलला 50 मुलं ते नेत आहे. तर आज पहिला जो इव्हेंट या ठिकाणी झाला तर तो कोणकोणत्या बॅचला पहिला गोळा होत आहे, त्यानंतर 100 मीटर होत आहे आणि त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग सुद्धा होत आहे. तर आणि कोणकोणत्या बॅचमध्ये सर्वात अगोदर 100 होत आहे, त्याचबरोबर 1600 मीटर होता आणि गोळा फेक होता, अशी सुद्धा या ठिकाणी प्रोसेस आहे. ठीक आहे, तर आज सर्वात अगोदर पहिला जो इव्हेंट होता तो 100 मीटर त्यांनी घेतला आणि 100 मीटरला 4 मुलं ते सोडत आहे. आणि 100 मीटरला स्पाइक बूट या ठिकाणी अलाउड नाही आहे. ठीक आहे, स्पाइक बूट घालून तुम्ही धावू नाही शकत त्या ठिकाणी. 100 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5 ते 10 मिनिटांत त्या ठिकाणी काय होत आहे, 1600 मीटर रनिंगसाठी ते नेत आहे. तर 1600 मीटर रनिंगला 150 मुलं ते सोडत आहे. 2-2 मुलं ते सर्वात अगोदर एका रांगेने ते पाठवत आहे. जसे तुम्ही त्या सेन्सरपासून निघाले तसा तुमचा टायमिंग त्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे 1600 मीटर रनिंगचा. ठीक आहे, तर सर्वात अगोदर 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी दुसरा जो इव्हेंट त्यांनी घेतला तो 1600 मीटर रनिंग घेतला. तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या, तर पहा तुम्हाला ट्रॅकच्या बाहेरून या ठिकाणी धावायचं नाही, तर ट्रॅकच्या अंदरून तुम्ही धावा. जेवढं तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावण्याचा प्रयत्न करताल तेवढंच तुमचं अंतर या ठिकाणी कमी येणार आहे, तुमचा टायमिंग कमी येणार आहे आणि तुम्हाला जास्त मार्क्स या ठिकाणी पडणार आहे. तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 5 ते 10 मिनिटांनी लगेच गोळा फेक ते घेता, म्हणजे एकदम फास्टमध्ये प्रोसेस त्या ठिकाणी चालू आहे. आणि गोळा फेक तुम्ही पहिलाच नंबर त्या ठिकाणी लावू नका, कारण की 100 मीटर रनिंग झाल्यावर शरीरामध्ये काहीच ताकद त्या ठिकाणी राहत नाही, कारण की 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी झोपते माणूस. ठीक आहे, तर गोळा फेकला 3 चान्स आहे त्या ठिकाणी. पहिला जरी तुमचा फाऊल गेला तरी सुद्धा 2 चान्स आहे, दुसरा जरी फाऊल गेला तरी सुद्धा तुम्हाला 1 चान्स आहे. तर 3 चान्स त्या ठिकाणी दिले जात आहे. आणि गोळा फेकताना तुम्हाला त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो रिलॅक्समध्ये गोळा फेकायचा आहे. ठीक आहे, तर गोळा फेक झाल्यानंतर सगळ्यात शेवटी ते मार्क्स दाखवत आहे. तर आज 50 पैकी मुलांना कशा प्रकारे मार्क्स पडत आहे, तर 50 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 15 मुलं असे की ते रनिंगमध्ये फेल होत आहेत, 100 मीटरमध्ये किंवा 1600 मीटर रनिंगमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंडला ते थांबत आहे. आणि उरले त्यामधले जवळपास 15 मुलं. तर 15 मुलांना या ठिकाणी 20 झालं, 22 झालं, 24 झालं, 26 झालं, 28 झालं, अशा प्रकारे या ठिकाणी मार्क्स पडत आहे. आणि उरले त्यामधले जवळपास 20 मुलं. तर 20 जे मुलं आहे 20 पैकी 10 मुलं आहे, तर 10 मुलांना या ठिकाणी 28 झालं, 30 झालं, 32 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. आणि उरले त्यामधले 10 मुलं, तर 10 मुलांना या ठिकाणी 32, 34, 10 पैकी जे 6 मुलं आहेत त्यांना 32, 34, 36 पर्यंत मार्क्स पडत आहे, 38 पर्यंत मार्क्स पडत आहे. आणि बाकी जे 3-4 विद्यार्थी आहेत तर त्यांना 40, 41, 43 पर्यंत या ठिकाणी मार्क्स पडत आहे. तर अशा प्रकारे जे आज 31 ऑगस्टला CP मुंबई ग्राउंड झालं, ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. तर आजच्या दिवसात थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.